मंडळी, तुम्हाला सुद्धा झणझणीत खायला आवडतं? मला तर ताटामध्ये काही झणझणीत नसेल तर जेवणच जात नाही. म्हणून मी नेहमी असे वेगवेगळे झणझणीत प्रकार बनवत असते. मिरचीचा ठेचा तर आपण नेहमीच खातो, तर चला आज हटके मेथीचा ठेचा बनवूयात. त्यासाठी कढईमध्ये फक्त अर्धा चमचा तेल आणि 10-12 हिरव्या मिरच्या ज्या तिखटवाल्या होत्या त्या ॲड केल्या होत्या. तुम्हाला खूप जास्त तिखट आवडत नसेल तर तुम्ही थोड्याशा सपकवाल्या मिरच्या वापरायच्या आणि मस्त 15-20 लसणाच्या पाकळ्या ॲड करायच्या आणि त्यालासुद्धा व्यवस्थित तेलामध्ये 1-2 मिनटं परतून घ्यायचं. थोडंसं मिरचीला आणि लसणाला डाग आले की आपण त्यामध्ये मीठ ॲड करायचं आणि अर्धा चमचा जिरे ॲड करायचे. जिरे सुरुवातीलाच ॲड केले तर थोडेसे करपू शकतात, म्हणून आपण नंतर ते फोडणीमध्ये ॲड करायचे आणि त्याला फक्त 1-2 मिनटासाठी परतून घ्यायचं. वरतून मस्त फ्रेश हिरवी कोथिंबीर ॲड करायची. खूप छान असा ह्या ठेच्याचा फ्लेवर येतो आणि मी कढईमध्येच त्याला आपण ग्लासच्या साह्याने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मस्तपैकी रगडून घ्यायचं. कढई थोडी गरम असली की पटकन रगडला जातो. जमत नसेल तर खलबत्ता किंवा मिक्सरमधून आपण त्याला बारीक करून घ्यायचं. व्यवस्थित तुम्हाला पाहिजे तसं बारीक झालं की परत त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा तेल ॲड करायचं आणि आता परत गॅस चालू करायचा. रगडत असताना गॅस बंद केला होता, गॅस चालू केला, अर्धा चमचा तेल ॲड केलं आणि मस्त स्वच्छ धुवून घेतलेली बारीक बारीक कट केलेली मेथी मात्र ह्यामध्ये ॲड करायची. त्यामुळे ह्या मेथीचा ठेचा इतका छान लागतो, नेहमीच्या ठेच्यापेक्षा खूप वेगळा. आणि सर्वात महत्त्वाचं, मेथीसुद्धा आपल्या खाण्यामध्ये येते. मस्तपैकी एक मोठा बाउल भरून बारीक चिरलेली मेथी मी या ठेच्यामध्ये ॲड केली आणि ह्याला मिक्स केलं. तुम्हाला जर तिखट खूप आवडत नसेल तर तुम्ही ह्या फोडणीमध्ये थोडं 2 चमचे शेंगदाण्याचा कूट पण ॲड करू शकता. म्हणजे ठेचा खाण्यातही येतो आणि जास्त तिखटही लागणार नाही. आपण आपल्या आवडीनुसार थोडंसं टेस्ट बॅलन्स करू शकतो. मला तर सगळं झणझणीतच खायला आवडतं, त्यामुळे मी ह्या ठिकाणी शेंगदाण्याचा कूट वापरलेला नाही. मेथी ॲड करायची, 2 मिनटं परतून घ्यायची आणि परत 2 मिनटासाठी फक्त झाकून वाफ काढायची. मेथी शिजायला तर बिलकुलही वेळ लागत नाही. ठेचा तर ऑलरेडी रेडीच होता. तर हा झणझणीत मेथीचा ठेचा फक्त 10 मिनटामध्ये बनून तयार झाला. आणि हा सर्वात महत्त्वाचं, 5 ते 6 दिवस आरामात बिना फ्रीजचा टिकतो. फ्रीजमध्ये ठेवला तर 8-15 दिवससुद्धा टिकेल. तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू. एन्जॉय.